हॅलो. विद्यार्थी मित्रांनो, इन्स्टिट्यूट लेवल सीटसाठी ऍप्लिकेशन फॉर्म सुरू झालेत. आता पहिली गोष्ट म्हणजे काय, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर कसं अप्लाय करायचंय, कुठनं अप्लाय करायचंय हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर आणखीन काय, तर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन काय काय गोष्टी आहेत त्या देखील तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता पहिली गोष्ट म्हणजे काय, आयएलएस राऊंड किंवा इन्स्टिट्यूशनल लेवल सीट्स म्हणजे काय, तर पहा, ज्या सीट्स इन्स्टिट्यूशनच्या ताब्यात असतात, इन्स्टिट्यूशनच्या म्हणजे काय, कॉलेजच्या ताब्यात असतात त्यांना म्हणायचं इन्स्टिट्यूशनल सीट. म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर 65% ज्या सीट्स आहेत तर ह्या सीईटी वरनं भरल्या जातात. ओके. 15% ज्या सीट्स आहेत तर ह्या जेडब्ल्यू वरनं भरल्या जातात. हे मी प्रायव्हेट कॉलेजेससाठी सांगतोय. त्याच्यानंतर जर पाहिलं तर याच्यातल्या 15% सीट्स ज्या आहेत तर ह्या ILS इन्स्टिट्यूशनल राउंड सीट असतात. म्हणजे थोडक्यात काय, मॅनेजमेंट. आणि त्याच्यानंतर 5% ज्या सीट्स आहेत तर ह्या एनआरआय, ओके, एनआरआय कोटा असतो, त्याच्यानंतर ओएसआय कोटा असतो. तर हे फॉरेन कॅन्डिडेटसाठी असतात. ओके, आपल्याला फोकस करायचा आहे या 15% सीटवर, ज्या की आहेत ILS साठीच्या. पण आता महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ILS राऊंड म्हणजे काय, थोडक्यात मॅनेजमेंटचा राऊंड. पूर्वी मॅनेजमेंटचे जे ऍडमिशन असायचे ती ऑन टेबल बसून व्हायचे. म्हणजे काय, तर जो व्यक्ती सगळ्यात जास्त पेमेंट करेल तर त्याला ती सीट दिली जायची. पण लास्ट इयर पासून सीईटी सेलने याच्यावर काय आलाय, ILS राऊंड आणलाय. म्हणजे आता हे देखील तुमचे जे सीट्स आहेत किंवा इथं तुम्हाला ऍडमिशन जे आहे तर ते तुमच्या मेरिटवरनच लागणार आहे. पण याच्यामध्ये ट्विस्ट असं आहे की कॉलेजेसना सीईटी सेलनं सांगितलंय की तुम्ही एकतर आहे तेवढीच फी घेऊ शकता किंवा दुप्पट घेऊ शकता किंवा तिप्पट घेऊ शकता. आता व्हीआयटीच्या ILS ची जर तुम्ही फी पाहिली, व्हीआयटी पुण्यातलं एक फेमस कॉलेज आहे, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. ILS ची फीस जर पाहिली तर 6,24,000 एवढी फीज आहे ILS राऊंड साठीची. आणि ट्विस्ट असा आहे आणखीन की ती फक्त फीस तुम्हाला 1 वर्ष भरायची नाही, 4ही वर्ष तेवढीच फी करायची. म्हणजे पहिल्या वर्षी 6,24,000, दुसऱ्याही वर्षी तेवढी, तिसऱ्याही वर्षी तेवढी आणि चौथ्याही वर्षी तेवढीच फी भरायची आहे. तर या पद्धतीचा हा ILS राऊंड असतो. ओके. आता हा झाला ILS राऊंड. आता इन्स्टिट्यूशनल लेवल सीट अजून कशाला म्हटलं जातं, तर स्पॉट राऊंडला देखील म्हटलं जातं. म्हणजे काय, तर ह्या ज्या 65% सीट आहेत, ह्या ज्या 15% सीट आहेत, असं नाही कंपल्सरी की ह्या सगळ्या सीट्स कॅपमधनच फिल होतात. नाही होत. चौथ्या राऊंडमध्ये बरेचसे मुलं ऍडमिशन घेत नाहीत. मग त्यांच्यासाठी इथं ज्या सीट वॅकंट राहिल्यात तर यांच्यासाठी असतो स्पॉट राऊंड. ओके. आणि त्यांच्यासाठी आता फॉर्म सुरू झालेत. आता पहा, दोन पद्धतीने फॉर्म आपण भरू शकतोय. पहिली गोष्ट, कॉलेज जे आहे तर ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी फॉर्म सुरू केलेत. तिथं ते थोडीशी फीज घेत आहेत. ओके, ₹1,500 फीज घेत आहेत. तिथनं भरू शकतोय किंवा सीईटीच्या वेबसाईटवरनं भरू शकतोय. आता पहा कशा पद्धतीने किंवा याची तारीख काय आहे, तर इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म, ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन 3/8/2026. म्हणजे हे 3 ऑगस्टला सुरू झालंय आणि कधीपर्यंत आहे तर 7/9/2026. म्हणजे आपल्या कॅपराउंड 4चं ऍडमिशनच्या शेवटच्या दिवसापर्यंत हे इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन फॉर्म जे आहेत तर हे ओपन असणार आहेत. आता हे कशा पद्धतीने भरायचंय ते मी तुम्हाला सांगतो. तर तुम्ही ज्यावेळेस लॉग इन कराल तर त्यावेळेस तुम्हाला 3 डॉटवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल, साईडला 3 लाईन्स असतात. त्यावेळेस तुम्हाला असं काही दिसेल, इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म, फिल ऑर एडिट इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म. तर इथं तुम्हाला जायचं. आता मी काय करतो, तुम्हाला डायरेक्टली एका स्टुडंटच्या लॉग इन मध्ये घेऊन जातो. मग तुम्हाला क्लिअरली थोडीशी आयडिया येईल. बरोबर. आता या स्टुडंटच्या लॉग इन मध्ये आलोय. बाकी काही डिटेल्स दाखवत नाही. हे साईटचा जो बार आहे त्याच्यामध्ये काय दाखवतंय, इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म, फिल ऑर एडिट इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म. याच्यावर मी क्लिक करतोय. क्लिक केलं. ज्या पद्धतीने आपण कॅप राऊंडचा फॉर्म भरला होता त्याच पद्धतीने फिलअप करायचं. वर 3 स्टेप दिलेत. कोणता, शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन, युअर प्रेफरन्सेस आणि ऑप्शन फॉर्म समरी. ओके. पण आता इथं काही नोट्स त्यांनी दिल्यात. हे मी मोठ्या पेजवर तुम्हाला घेऊन दाखवतो. इथं नॉर्मल तुम्ही जसा फॉर्म भरला होता त्याच पद्धतीने इन्स्टिट्यूट वगैरे तुम्हाला सर्च करून फॉर्म भरायचा. आता मी नोट तुम्हाला दाखवतो त्यांची. ओके. आता इथं पहा. पहिली गोष्ट, दिस इज अ नॉट कॅप राउंड ऑप्शन फॉर्म. म्हणजे हा कॅप राउंडचा ऑप्शन फॉर्म नाही. कॅप राउंड ILS वगैरे याचा काडी मात्रही संबंध नाही असं त्यांनी सांगितलंय. दिस इज अ नॉट कॅप राउंड ऑप्शन फॉर्म. कॅप राउंडचा ऑप्शन फॉर्म दुसरीकडनं भरायला लागतो आपल्याला. ओके. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट्स, इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म. एक एक वाक्य आपल्याला व्यवस्थित वाचायचंय. This institute level option form is intended for candidates who are unable to submit their application directly to the Concurrent Institute. म्हणजे हा ऑप्शन फॉर्म कुणासाठी आहे, की जे विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन अप्लिकेशन फॉर्म फिलअप केले नाही त्यांच्यासाठी आहे. म्हणजे काय, तर पहिली प्रायोरिटी तुमच्या कॉलेजच्या
वेबसाईटला दिली आहे, बरोबर आहे. म्हणजे तिथं जे फिल करू शकले नाही तर हे त्यांच्यासाठी. ओके. इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन इन्क्लूड. आता इन्स्टिट्यूट लेवलच्या ऍडमिशन मध्ये काय असणार आहे? सीट्स रिमेनिंग वॅकंट इफ एनी आफ्टर द कम्प्लिशन ऑफ ऑल कॅप राऊंड्स, म्हणजे स्पॉट राऊंड. स्पॉट राऊंड कशाला म्हणतो? चारही कॅप राऊंडच्या नंतर ज्या जागा शिल्लक राहतात त्या जागा कॉलेज ऑफलाईन फिलअप करतं, तर त्याला आपण स्पॉट राऊंड म्हणतो, बरोबर. मग इथे पण तेच सांगितलंय, म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलमध्ये म्हणजे हा जो ऑप्शन फॉर्म आपण भरणार आहे त्यात तुमचं स्पॉट राऊंड साठी सुद्धा ऍडमिशन कन्सिडर होणार आहे. त्याच्यानंतर आणि दुसरं काय, सीट्स अंडर इन्स्टिट्यूशनल कोटा, म्हणजे जो मी 15% तुम्हाला सांगितला तर तो आहे इन्स्टिट्यूशनल कोटा. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पूर्ण गव्हर्नमेंट जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तर त्यांना इन्स्टिट्यूशनल कोटा नसतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. नाही तर तुम्ही जालाल शोधत बसणार कॉलेज गव्हर्नमेंट कराडला मला अप्लाय करायचंय, व्हीजीटी अप्लाय करायचंय, वालचंदला अप्लाय करायचं नाही. त्यांना इन्स्टिट्यूशनल लेवल कोटा म्हणजे मॅनेजमेंटचा काही संबंधच नसतो. स्पॉट राऊंड त्यांच्यासाठी नसतो. ओके. आता काय दिलंय तर नोटीस आणून, द स्टेट सीईटी सेल विल फॉरवर्ड these application to respective institute after the cap round for allotment process. म्हणजे हे सीईटी सेल काय करणार, हे ऍप्लिकेशन जे आहेत तुमचे तुम्ही सबमिट कराल तर ते कॉलेजेसला फॉरवर्ड करणार. कशासाठी? द कन्कर्ड इन्स्टिट्यूट म्हणजे काय, ते कॉलेजेस शॉल कन्सिडर द सच ऑल सच ऍप्लिकेशन वाईल प्रिपेअरिंग द इंटर सीट मॅट्रिक्स मेरिट लिस्ट. म्हणजे काय, तर ज्यावेळेस आता तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल सीट किंवा स्पॉट राऊंड साठी जाणार, तुमचं स्टेट मेरिट रँक जो आता आलेला आहे तो तिथे एवढा इम्पॉर्टंट नसतो. तिथं काय इम्पॉर्टंट असतं की ज्या मुलांनी तिथे अप्लाय केलंय तर त्यांची एक मेरिट लिस्ट बनवली जाते. ओके, त्यांची मेरिट लिस्ट बनवली जाते. तर त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येण्यासाठी सीईटी सेल तुमचे हे जे ऍप्लिकेशन आहेत ते कॉलेजला फॉरवर्ड करणार आणि कॉलेजला ते कन्सिडर करावेच लागणार आहेत. बघा, द कॅन्डिडेट्स अप्लाइंग अंडर इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन आर ऍडवाइज टू रेफर द ऍडमिशन शेड्यूल अँड नोटिसेस पब्लिश बाय द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट. म्हणजे सीईटी सेल काय सांगतंय की तुम्ही जर एखाद्या इन्स्टिट्यूटला टार्गेट करत असाल तर त्यांनी जे ऍडमिशन शेड्यूल दिलं आहे, ओके, आणि त्यांनी जे काय नोटीस वगैरे काय दिली असेल, नोटीस वगैरे, तर ती नोटीस रेफर करायची. ती नोटीस त्यांची फायनल राहणार आहे. म्हणजे एखादं कॉलेज अशी पण नोटीस काढू शकतं की आम्ही सीईटी सेलचे फॉर्म कन्सिडर करणार नाहीत. मग तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजचं ऐकायचंय, कारण ह्या ज्या सीट आहेत तर ह्या इन्स्टिट्यूट म्हणजे कॉलेजच्या हातातल्या सीट आहेत. एवढं लक्षात ठेवायचंय. पण तसं सहजासहजी कोणतं कॉलेज करत नाही. ओके. त्याच्यानंतरनं ॲज इन्स्टिट्यूट लेव्हल ॲडमिशन आर कंडक्टेड ॲट द इन्स्टिट्यूट प्रिमाइसेस, म्हणजे पूर्ण कॉलेजच्या अंडर, इन्स्टिट्यूटच्या अंडर ह्या सगळ्या गोष्टी होणार. ओके. द कॅन्डिडेट्स मस्ट कॉन्टॅक्ट द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट डायरेक्टली फॉर एनी फर्दर क्वेरीज ऑर असिस्टन्स. म्हणजे विद्यार्थ्यांनी काय करावं की डायरेक्ट कॉलेजशी संपर्क साधावा. कॉलेजशी कसा साधावा? तर प्रत्येक कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट असते, हेल्पलाईन नंबर असतात किंवा इव्हन डायरेक्टली ऑफलाईन जाऊन सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. म्हणजे या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला ILS ला जायचंय. पण मी तुम्हाला एक चांगली ऍडव्हान्स देऊ, चांगली ऍडवाइस, जास्तीत जास्त प्रयत्न करा की कॅप राऊंड मधनच ऍडमिशन घेण्याचा. कारण पहा ना, ILS ला जर तुम्ही गेलेत तर त्या ठिकाणी तुम्हाला तिप्पट फी भरायला लागते. बरं, स्पॉटला जरी तुम्ही गेले, ठीक आहे, चान्सेस असतात. पण डायरेक्ट तुम्ही समजा SC ST कॅटेगरीचे मुलं असतात, इथं तुम्हाला कमी फी पडते, किंवा NT जरी असेल, NT जरी असेल तरी कमी फी पडते. आणि स्पॉटमध्ये डायरेक्ट ती ओपनची फी आपल्याला लागते, बरोबर आहे. मग त्यापेक्षा बेस्ट काय आहे की काय हेच कॉलेज व्यवस्थित कसं तिसऱ्या किंवा चौथ्या कॅप राऊंड मध्ये अजून आपल्याला मिळवता येईल याच्यावर फोकस करणं. ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या म्हणजे आपण थोडक्यात म्हणू शकतो की थोड्याशा खर्चिक बाबी आहेत. थोड्याशा नक्कीच खर्चिक आहेत, कारण VIT सारखं कॉलेज, PCCOE सारखं कॉलेज 5-5, 6-6 लाख रुपये एका वर्षाची फी घेते. मग 6 वर्षाची किती झाली? समजा 5 लाखांनी जरी आपण 6 लाखांनी कन्सिडर करूया, 6 चोक 24, 24 लाख रुपये फक्त कॉलेजची फी झाली. ओके. त्याच्यानंतर राहण्या-पिण्याचा, खाण्याचा तुमचा खर्च असणार आहे. म्हणजे 30-35 लाखापर्यंत तुमची इंजिनिअरिंग जात असेल, तर मग त्या ठिकाणी किती वर्थ इट बनतंय ते प्लॅन. आणि असं कोणतंही कॉलेज नाही की तो तुम्हाला गॅरंटी देणार आहे की पास आउट झाल्या-झाल्या लगेच 35 लाखाचं तुम्हाला पॅकेज. बरोबर आहे. असं कुठलंही कॉलेज नाहीये. मग त्याच्यामुळे तुम्ही पण थोडासा एकदा उघड्या डोळ्याने विचार करायचा. फक्त एका चांगल्या कॉलेजमध्ये, चांगल्या कॉलेजच्या मागे पळण्यापेक्षा बेस्ट तुमच्यासाठी असणाऱ्या कॉलेजच्या तुम्ही मागे पळा नक्की. मग ह्या गोष्टी आहेत, थोड्याशा गांभीर्याने घ्या. ज्याला खरंच अप्लाय करायचंय तर त्यांच्यासाठी डेडलाईन आहे. डेडलाईन आहे 7/9 म्हणजे 7 सप्टेंबर पर्यंत. तर त्यांनी नक्की अप्लाय करा. सीईटी सेलच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचंय. कशा पद्धतीने अप्लाय करायचंय ते देखील सांगितलेलं आहे. ऑल द बेस्ट.